नमस्कार. महाराज, सह्याद्री, गडकोट किल्ले हेच आपण सकाळपासनं त्याविषयीच भरपूर ऐकत आहोत. सगळं तसंच वातावरण इथे झालेलं आहे, सह्याद्रीमय आहे. एकही सत्र असं नाही की ज्यामध्ये महाराजांचा उल्लेख नाही, गडकोटांचा उल्लेख नाही. दुर्गेश्वर रायगडाचा उल्लेख हा होतच राहिला. साल्हेरचाही उल्लेख प्रत्येक सत्रात होत होता. आणि आतासुद्धा जी मुलाखत आपण ऐकणार आहोत तीही त्याच विषयाची आहे. दुर्गेश्वर रायगड ते साल्हेर हा रेंज ट्रेक करणारे, त्यांनी शिवयात्रा याला म्हटलेलं आहे, असे ट्रेकर श्री मनोज कापडे सर यांची मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. हा त्यांचा 18 दिवस जो रेंज ट्रेक चालला, या ट्रेकमध्ये त्यांचे काय अनुभव आले, या ट्रेकमध्ये त्यांनी काही नियम पाळले होते, तर या सगळ्या संबंधीची आपण त्यांच्याच मुखातून त्यांचा अनुभव ऐकणार आहोत. तर त्याआधी एक मी सूचना अशी करेन, जी सरांकडनंच करण्यासाठी सांगितलेली आहे, की हा जो रेंज ट्रेक होता, एक साहसी निर्णय त्यांचा होता. एक साहस त्यांनी करून दाखवलेलं आहे. त्यामध्ये जे काही त्यांनी नियम पाळले ते तुम्हाला इथे ऐकायला मिळणार आहेत. परंतु आपण त्यातनं त्यांच्या शिस्तीची किंवा त्यांच्या जबाबदारपणाची आपण इथून शिकवण घेऊन जायची आहे. असली नसाच हेच नियम किंवा याच पद्धतीने आपण साहस करण्याचा सहसा प्रयत्न करू नये. आता आपण सुरुवात करूया. सर नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. हा रेंज ट्रेक रायगड ते साल्हेर हा करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? आणि या आधीचा म्हणजे एकदम या एवढ्या मोठ्या रेंज ट्रेकलाच तयार होण्या व्यतिरिक्त आधी तुमची काय तयारी होती, किंवा या आधीच्या मोहिमा कशा होत्या, काय होत्या, त्याविषयी आम्हाला सांगा. सर्वप्रथम नाशिककर सगळी सह्यप्रेमी मंडळी आणि राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून पण सगळी मंडळी आली आहेत. अनेकांना मी तसं वाचत असतो, काहींना भेटत असतो, परंतु आज सर्वजण आपण इथे एकत्रितपणे सह्याद्री या विषयावर आपल्या म्हणजे जिव्हाळ्याचा जो विषय आहे त्याच्यावर विचारमंथन म्हणा किंवा आपलं पुढची सगळी आयुष्याची वाटचाल देखील सह्याद्रीभोवतीच असते, त्याच्यावर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. तर तुमचं मी एकदम मनापासून आभार मानतो की तुम्ही इथे ऐकायला आलात आणि या संमेलनात पण सहभागी झाला. काल जेव्हा आदरणीय नीलमकुमार खैरे सरांची मुलाखत सुरू होती त्यावेळेस माननीय आडके सर म्हणाले की काही व्यासपीठं ही आलेल्या व्यक्तींमुळे मोठी होतात, तर काही व्यक्ती ही व्यासपीठांमुळे मोठी होतात. मला असं वाटतं की व्यक्तीला मोठं करण्यामध्ये काही मोठी माणसं छोटी होतात, आणि अशी छोटी माणसं जेव्हा दिसतात आणि ती दुर्लक्षित असतात, तर आपल्या सगळ्यांना मोठं करण्यामध्ये जे आधी मोठे होते आणि ते छोटे छोटे होत गेले, त्यापैकी संजय नाना अमृतकर आहेत. मी त्यांच्या मनापासून महाराष्ट्रातील सर्व सह्यप्रेमींच्या वतीने त्यांचे धन्यवाद आणि आभार, कारण त्यांनी हा उपक्रम फार चांगल्या पद्धतीने पुढे नेलेला आहे. तर मूळ प्रश्नाकडे वळूया की हे कसं सुचलं. तसा सह्याद्री माझ्यासाठी अजिबात लांबचा नाही आहे, मी सह्याद्रीतलाच आहे. याचं कारण असं की माझा जन्मच मुळात साल्हेरच्या पायथ्याशी झालेला आहे. साल्हेरजवळ सुळे नावाचं गाव आहे, ते माझं जन्मगाव आहे. आणि माझे वडील पण कधी काळी खूप फिरायचे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये. ते पेशाने शिक्षक होते, पण असे शिक्षक नाही की नोकरदार. ते एका पाड्यावरून दुसऱ्या पाड्यावर, दुसऱ्या पाड्यावरून तिसऱ्या पाड्यावर 10-10, 15-15 दिवस राहायचे. तिथल्या सगळ्या लोकांना गोळा करायचे आणि सांगायचे शिक्षणाचं महत्त्व. हा काळ साधारणतः 60-70च्या दरम्यानचा असेल.
आणि मग तिथल्या आपल्या गरीब आदिवासी मुलांना गोळा करून ते शिकवायचे. आमची आई पुण्याची. लग्नानंतर आईला पण त्यांनी सातमाळ्याच्या पर्वतरांगांमध्ये नेलं आणि त्या ठिकाणी असं हे सगळं शिक्षणाचं कार्य त्यांचं चालू होतं. आणि त्यातच माझा जन्म झाला. आई सांगायची आणि वडील पण सांगायचे की तुझी नाळ जी आहे ती सह्याद्रीमधल्या म्हणजे साल्हेरच्या कुशीतील नदीकाठच्या ज्या दगडांनी 4-5 सुयिणी होत्या तिथे आदिवासी भील मांग समाजाच्या, त्यांनी दगडांनी तुझी नाळ कापली आहे आणि तुझा जन्म झाला आहे. हा एक संदर्भ आहे. दुसरा संदर्भ आपण प्रतापगडाच्या जर पश्चिमेला उतरलो तर उंबरठकडे जाणारी जी डोंगरधार आहे तिथे कापडे नावाचं एक गाव आहे. सगळ्यांना माहिती असेल त्या भागातले जे आहेत किंवा त्या भागात जे फिरतात त्यांना ते असं सांगतात की आमच्या वंशजांचं मूळ गाव. तर तो असा धागा आहे. माझं बालपण नाशिकमध्येच गेलं. मी गोदेच्या काठी हिंडलो फिरलो. इथले पर्वत जे आहेत म्हणजे ब्रह्मगिरी असेल, अंजनेरी असेल किंवा रामशेज आमचा लहानपणचा सोबती आहे तसा. आणि नंतरच्या काळामध्ये आमची भटकंती ही म्हणजे जेव्हा मी वार्ताहर म्हणून इथे दैनिक देशदूतमध्ये रुजू झालो तेव्हा अविनाश पाटील असतील, आनंद गाडे असतील, प्रशांत परदेशी असतील, ही सगळी पत्रकारितेतले त्या काळातले आमचे सहकारी. आम्ही मग वेगवेगळ्या ठिकाणी यांच्याबरोबर मी फिरायचो. नंतरच्या काळात मी पुण्याला जेव्हा गेलो तर इथला नाशिकचं कनेक्शन बऱ्यापैकी तुटलं आणि मग पुण्याला पर्वती असेल किंवा पर्वतीच्या आसपासच्या जे काही टेकड्या असतील तिथून थोडी थोडी भटकंती सुरू राहिली. आणि नंतर मग अनायासाने सिंहगड आला आणि सिंहगडापासून थोडे थोडे ट्रेक माझे सुरू झाले. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ज्यावेळेस मी सिंहगडाकडे किंवा आसपासच्या डोंगरधारांकडे जातो तेव्हा खूप उत्साह घेऊन कामाला येतो. मी सकाळ माध्यम समूहाच्या ॲग्रोवन दैनिकामध्ये मी वार्ताहर म्हणून काम करतो. ॲग्रोवनच्या माध्यमातून मला सह्याद्रीच्या विविध गावांमध्ये किंवा विविध भागांमध्ये जाण्याची संधी मिळत होती, परंतु ती मर्यादित स्वरूपाची. मी जेव्हा एकटं जायला लागलो सह्याद्रीमध्ये तर खूप असा उत्साह घेऊन यायचो. काम पुन्हा दुप्पट वाढायचं. मग मी जायला लागलो, माझ्या मित्रांबरोबर जायला लागलो. नंतर कामाच्या व्यापामुळे मी कधी एकटा पण जायला लागलो. मग असं झालं की काहीतरी जादू आहे डोंगरामध्ये. त्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला आणि मग वेळ काढून मी थोडंसं सिंहगडाच्या पुढचे म्हणजे आपलं राजगड असेल, तोरणा असेल, आसपासचे लोहगड असेल या ठिकाणी जायला लागलो. आणि मग त्यानंतर ज्यावेळेस मी नाशिकला, माझं घर माझा सगळा परिवार नाशिकमध्येच आहे, ज्यावेळेस शक्य नसायचं इकडे येणं त्यावेळेस मी थोडीशी आणखी रजा घेऊन 2-2 दिवसाचे पण ट्रेक करायला लागलो. आणि मग तो तसा एक ट्रेकचा चांगला 2-2 दिवसांचा पण असा एक सराव व्हायला लागला. त्यानंतर मी थोडंसं पुण्यात राहण्याऐवजी आपल्याला डोंगरदारांमध्येच राहता येईल का किंवा त्या गडाच्या पायथ्याशी राहता येईल का, गडावर राहता येईल का, असं मी थोडा प्रयत्न करायला लागलो. पण ते कुणाला न विचारता, तिकडची परवानगी म्हणजे तिथल्या लोकांचा त्यांना न सांगता चांगल्या जागा पाहायच्या आणि शांतपणे पहाट तिकडे घालवायची, रात्र घालवायची, असा एक थोडासा सिलसिला सुरू झाला. त्यातून पुढे मग डोंगरधारा म्हणजे आपल्या राजगडाकडून पुढे इकडे वरण घाटाकडे जाणाऱ्या किंवा तोरणाकडून पुढे रायगडाकडे जाणाऱ्या किंवा कोकण देवाकडे जाणाऱ्या इकडे माझं फिरणं सुरू झालं.
आणि मग मी रमू लागलो. तिथली माणसं, तिथली जैवविविधता, तिथला इतिहास आणि तिथलं पर्यावरण हे सगळंच आवडू लागलं. मग असं करता करता बऱ्यापैकी मी डोंगरधारांमध्ये रमू लागलो आणि माझा मग एक पत्ता तयार झाला की मनोज कापडे सह्याद्री पर्वतरांग पुणे असा पत्ता मी द्यायचो आणि छोटं छोटं लिहायचो. तर हे सगळं एक पार्श्वभूमी तयार झाली. त्यातून मी मागच्या वर्षी म्हणजे 2025मध्ये नोव्हेंबरमध्ये एक मोठी भ्रमंती केली. ती पहिली मोठी भ्रमंती होती. मधुमकरंदगडाचं घोणसपूर गाव, घोणसपूरच्या खाली पार घाट वगैरे आहे. तिथल्या जंगलातून मी सुरुवात करून मी प्रतापगडावर आलो. प्रतापगडावर आलो तेव्हा मी सुरुवात तर मध्यरात्रीच चालायला गेली होती आणि प्रतापगडावर आई भवानीचं मी दर्शन घेतलं पहाटे आणि म्हटलं आता चालूया छानपैकी. आणि वार्षिक सुट्टी मी घेतली होती 15-20 दिवसाची. आणि मग प्रतापगडपासून चालत चालत मी महाबळेश्वर म्हणजे जावळीच्या खोऱ्यातून, त्याच्यानंतर मग आपल्या नेहमीची धार जी आहे कोळेश्वर, रायरेश्वर, तिकडून वरणघाटाकडे आलो, तिकडून राजगडाकडे आलो, राजगडाकडून तोरणाकडून मग आपली बोरोटेची नाळ. बोरोटेची नाळ माझी आवडीची नाळ आहे. बोरोटेच्या नाळीकडनं मी रायगडाकडे आलो. रायगडाला मोठी प्रदक्षिणा घातली खालून आणि मग रायगडाकडे आलो. पुन्हा आई भवानीचं दर्शन घेतलं, महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग तिथून पुन्हा जे निघालो चालत राहिलो तर थेट कळसूबाईच्या शिखरावर पोहोचलो. तर असं ही पहिली मोठी भ्रमंती होती. त्यातून मला बऱ्यापैकी शिकायला मिळालं आणि यावर्षी जाण्याचं मी निश्चित केलं होतं की यावेळेस मोठी अशीच भ्रमंती करूया, परंतु काही नियम घालून. असं ह्या पहिल्या भ्रमंतीची पार्श्वभूमी आहे. अच्छा, म्हणजे ही या वर्षीची ही जी मोहीम तुम्ही केली 7 डिसेंबर ते 24 डिसेंबर या 18 दिवसांमध्ये, हो. हा परिसर किंवा जिथून तुम्ही सुरू केली रायगड, हा तुम्हाला नवखा अजिबातच नव्हता. तिथली लोक, घाट वाटा, तिथला परिसर हा सगळा तुम्हाला तुमच्या ॲग्रोवनच्या कामाच्या निमित्ताने तो भाग सगळा तुमचा येण्या जाण्याचाच होता किंवा तुम्ही तिथे या अगोदरही बऱ्याचदा गेलेला होता, म्हणूनच ती पुढची मोहीमही तुम्ही हाती घेतली. पण ही मोहीम करताना तुम्ही हे जे 10 नियम तुम्हीच सांगा, म्हणजे सगळ्यांना समजून येईल काय नियम तुम्ही स्वतःला घालून घेतलेत आणि हे नियम पाळण्याची ही पहिलीच वेळ होती का? आणि जर तसं असेल तर या आधी काही मोहिमा केल्यात का? आणि हे नियम असं पाळावं, हे नियम आपण स्वतःला घालून घ्यावे असं का वाटलं? सर्वप्रथम मी एक सांगू इच्छितो, इथे सगळी आपली काही गिर्यारोहण क्षेत्रातली मंडळी आहेत आणि आपण सगळे ट्रेकर्स आहोत. मला स्वतःला तर गिर्यारोहक समजत नाहीच, कारण गिर्यारोहक आणि ट्रेकर याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. चांगला गिर्यारोहक हा उत्तम ट्रेकर होऊ शकतो, परंतु उत्तम ट्रेकर हा प्रशिक्षणाशिवाय अजिबात गिर्यारोहक होऊ शकत नाही. दोन्ही वेगवेगळ्या संज्ञा आहेत. आणि तुम्ही आता ट्रेकर्स मंडळी सगळे समूहाने फिरतात, त्याचे काही नियम आहेत, ते नियम पण मी पाळत नाही. म्हणजे मी तसा त्याही श्रेणीमध्ये येत नाही. माझी एक श्रेणी कोणती, तर मी आपला एक यात्रिक आहे. मला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधली जी काही ग्रामदैवत आहेत इथे जाणं आणि त्या आसपास फिरणं आणि त्या निमित्ताने या डोंगरावरून त्या डोंगरावर, या घाटावटीमधून त्या घाटावटीवर जायला आवडतं. तर आणि हे सगळं मी एकटा करतो. तर मग माझ्या असं लक्षात आलं की सह्याद्रीमध्ये अशी काय जादू आहे की ती वारंवार आपल्याला तिकडे नेते. कंटाळा मात्र येत नाही, आनंदही मिळतो आणि एक भ्रमंती पूर्ण करून आल्यानंतर मी जेव्हा कामावर जातो उत्साह दुप्पट वाढतो. त्याच्यानंतर आपल्या वर्तनामध्ये पण एक अशी सकारात्मकता येते, नकारात्मकता बऱ्यापैकी मागे जाते. आणि या सगळ्याच्या तळाशी आहेत ती सह्याद्रीमधली माणसं. ही माणसं
माझा नेहमी जिव्हाळ्याचा, अभ्यासाचा आणि आत्मीयतेचा विषय राहिली आहे. तर ही माणसं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण कुठल्याही सह्याद्रीच्या घाटवाटेवर, पर्वतावर, खिंडीत कुठेही जातो, दऱ्याखोऱ्यांमध्ये, तर ही मूळ शिवरायांच्या म्हणजे शिवकालीन जे मावळा आहे आपला त्याचेच वंशज आहेत. विविध जातींची ही माणसं आहेत. अनेक माणसं जी आहेत ती सांगतात की आमचे 14वे वंशज असे होते, 13वे वंशज असे होते, आम्ही असा किल्ला लढवला, आम्ही या ठिकाणी खिंडीमध्ये आमचं असं घर होतं. मग काही सांगतात की आमचं धरणामध्ये गेलं, आम्ही स्थलांतरित झालो. परंतु ही सगळी माणसं जी आहेत ही शिवरायांच्या एका तत्वाशी, त्यांच्या विचारांशी, त्यांच्या इतिहासाशी जोडली गेलेली आहेत. आत्मीयता ओतप्रोत आहे, माणुसकी प्रचंड आहे. मग ही येते कुठून? वातावरण प्रतिकूल असतं तरी पण ही माणसं संघर्ष करतात. नकारात्मक भूमिका घेऊन सह्याद्रीमधला जो आपला शेतकरी आहे, मूळ तो शेतकरी, त्याचं शेतीवरच सगळं आहे. तो बघा तुम्ही महाराष्ट्रातल्या इतर कानाकोपऱ्यामध्ये शेतकरी निराश होतात, आत्महत्या करतात. इथे तसं घडताना दिसत नाही. मग हे कसं म्हणजे काय, कशामुळे हे घडतं? तर सकारात्मक यांचा स्वभाव तो आला कसा? तर ते त्या ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये राहतात ती परिस्थिती त्यांना ती चिवटपणा शिकवते, जिद्द शिकवते. मी असा विचार केला की आपण त्यांच्यासारखं काही दिवस राहण्याचा प्रयत्न करूया. मग ते काय करतात? तर त्यांच्याकडे साधन सामुग्री नाही आहे तरी पण त्या घाटवाटांमधून जातात, बाजाराला जातात, त्यांच्या काही कामं असले शहराच्या ठिकाणी तिथे जातात, ते पायी जातात. साधन सामुग्री त्यांच्याकडे नसते, अनेकांकडे मोबाईलही नसतो आणि आपल्यासारखे फिरायला जाताना ते काही तंबू वगैरे नेत नाहीत किंवा प्रोटीन फूड नेत नाहीत. त्यांची जी काही साधी भाजी भाकरी असते, नागली असेल, वरई असेल, नाचणी असेल, तर आणि भाजी भाकरी याच्यावर ते जगतात, राहतात, छान जगतात. मग आपण जगू शकतो तसं. दुसरी गोष्ट, ही माणसं अंधाराला घाबरत नाहीत, श्वापदाला घाबरत नाहीत. त्यांना असं वाटत नाही की रात्रीच्या वेळी मी चाललो आहे तर मला काही कुठला काही भूतखेत खाऊन घेईल किंवा काही श्वापद हल्ला करेल. बऱ्याच लोकांना वाटत नाही. आता अलीकडे त्यांच्यामध्ये जी काही सुधारित पिढी आली त्यांना वाटतं, ते घाबरतात थोडंसं. पण ही जी शिवकालीन पिढी ही नाही घाबरत तसं, म्हणजे जुनी पिढी म्हणूया आपण. तर मग मी असा विचार केला की आपण त्यांच्यासारखं, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करून त्यांच्यासारखंच राहू. म्हणून मग मी काही नियम केले की आपण असं करूया की छानपैकी मोठी पदभ्रमंती करू. म्हणून मग मी आमचे संपादक जे आहेत ॲग्रोवनचे, आदिनाथ चव्हाण असतील, रमेश जाधव असतील, आनंद गाडे असतील, ही सगळी मंडळी माझ्या या सगळ्या भटकंतीला खूप प्रोत्साहन देतात. आणि त्यांना हे माहिती की हा नुसता भटकतो, तर नुसतं भटकतच नाही तर त्या दऱ्याखोऱ्यातल्या संस्कृतीशी, शेतकऱ्यांच्या कथाव्यथा पण आपल्या दैनिकामध्ये तो प्रतिबिंबित करतो, म्हणून ते प्रोत्साहन देतात. मग आमच्या संपादकांनी मला 20 दिवसाची सुट्टी दिली. जे काय होतं ते मला 20 दिवसातच बसवायचं होतं. मग मी काही नियम केले की कुठलीही साधन सामुग्री वापरायची नाही आधुनिक भटकंती करताना. दुसरी गोष्ट, आपण हॉटेलचं बाहेरचं काही खायचं नाही. तिसरी गोष्ट, आपण पाणीसुद्धा बाहेरचं वापरायचं नाही. पाणी आपण फक्त डोंगरातलंच वापरूया, झऱ्याचं वापरू, ओहळाचं वापरू. त्याच्यानंतर मोबाईल वापरायचा नाही, नकाशा पण वापरायचा नाही. तिसरी गोष्ट, कोणाला विचारायचं पण नाही की बाबा ही वाट कुठे जाते, कोणत्या बाजूला जाते, मी आता चुकलो आहे, 2 तास झाले मी हरवलो आहे, कसं जाऊ, हे पण विचारायचं नाही. मावळे विचारत असतील का? नसतील विचारत. असा मीच विचार केला. आणि मग हे सगळे एक नियम मी केले आणि ते स्वतःचेच घालून घेतले. आणि असं काही ठरलं नव्हतं की कोणत्या दिशेला जायचं. आमचे गुरुजी आहेत म्हणजे आनंद पाळंदे सर, त्यांनी सांगितलं दक्षिणेला जाण्याचा प्रयत्न कर, रायगडला जाशील तेव्हा. बरं म्हटलं गुरुजी, मी उत्तरेला किंवा दक्षिणेला जाईल. आता उत्तर धार म्हणजे आपली साल्हेरकडे जाते आणि दक्षिणेची धार रायगडकडनं जाते ती कोल्हापूरकडून तिकडे पारकडे वगैरे.
प्रश्न तोच होता की कुठे जायचं, पण तेही ठरवलेलं नव्हतं त्या दिवसापर्यंत. मी 6 डिसेंबरला पुणं सोडलं आणि मध्यरात्री महाडला गेलो. महाडला जाईपर्यंत पण ठरलेलं नव्हतं आणि सगळं माझं साहित्य घेतलेलं होतं, कारण लोकांकडे जेवायचं नव्हतं. मी आणखीन एक नियम केला की सह्याद्रीची कुठली जैवविविधता जी आहे त्याला धक्का लावायचा नाही. मग आता सगळ्यात मोठा धक्का लागतो तो जाळ, म्हणजे शेकोटी. शेकोटीसाठी आपण लाकडं तोडतो. अर्थात ते अत्यावश्यक आहे, पण मी आपला केला तो एक संकल्प. अर्थात या सगळ्या नियमांचा सराव माझा होता म्हणून ते शक्य झालं. मग तो शेकोटी करायची नव्हती, जाळ पेटवायचा नव्हता, म्हणून मग अन्न पण आपल्याला तयार करायचं नव्हतं चुलीवर. मग त्याच्यासाठी सिलेंडर घ्यावे लागलेत. मग त्या सिलेंडर, एक सिलेंडर पावशेर वजनाचं. मग आता माझ्याकडे 12-14 सिलेंडर झाले पाठीशी. अरे बापरे. तवा, भांडी, पीठ झालं 5-7-8 किलो पीठ झालं, डाळी झाल्या, आणि बाकी मी तेल काही घेतलं नाही आणि फक्त थोडंसं मीठ आणि थोडं तिखट. चहा घेतला, चहा पावडर थोडी, आणि गूळ घेतला, खोबरं होतं. असं हे करून साधारणतः 30-32 किलोचं वजन घेऊन मी महाडला गेलो. बापरे, 30 किलोचं वजन व्हायलंय त्यांनी 18 दिवस. तर महाडला गेलो. महाडपासून मग मध्यरात्री गाडी पकडली. 5:08ला मी उतरलो. 4-4:30 वाजता पहाटे राजमाता जिजाऊंचं वाड्यासमोर गेलो, दर्शन घेतलं आणि तिथून मग मी पायी आपल्या महाभ्रमंतीला सुरुवात केली आणि मग रायगडकडे गेलो वरती. छान. हे बघ, आम्ही तर ऐकतच बसणार असंच झालंय. असे 10 नियम त्यांनी, मी पुन्हा एकदा पुनरावृत्ती करते त्यांची थोडक्यामध्ये. एकट्याने करायची, लाकूड जाळायचं नाही, वाटा कोणाला विचारायच्या नाही, हा मोठा निर्णय आहे. त्याचे काय पुढे पडसाद त्यांना उमटले किंवा काय अनुभव आले हे तर आपण ऐकणारच आहोत. मोबाईल बंद ठेवायचा, नकाशे वापरायचे नाही, म्हणजे ऑनलाईन नाही, ऑफलाईन सुद्धा नकाशे कोणतेही वापरायचे नाहीत. कुठलंही नकाशाचं पुस्तक त्यांच्याकडे नव्हतं आणि ॲप तर कुठलं नाहीच नाही. हां, त्याच्यानंतर कोणाच्याही घरी जेवायचं नाही, कोणाचं पाणीसुद्धा मागायचं नाही रस्त्यानी, कुठलाही पदार्थ विकत घ्यायचा नाही, कोणाच्याही घरी झोपायचं नाही. गुहा असेल, मंदिर असेल, अशा ठिकाणी जी सार्वजनिक आपण म्हणू शकतो त्या काळातली, इथेच झोपायचं. शिधा स्वतःचाच त्यांनी व्हायला आहे 30 किलोचा. आणि त्यांनी अजून एक नियम त्यामध्ये लिहिला की अधिकाधिक मौन पाळायचं. म्हणजे एकट्यामध्ये जर असाल तर गाणीसुद्धा सहसा गुणगुणायची नाही, असा सुद्धा त्यांनी नियम स्वतःला घालून घेतला होता. आता तुम्ही म्हटलात की या नियमांची सवय होतीच, त्यामुळेच एक मी सांगू हा जो मॅप आहे ना, एकदा तुम्ही थोडा स्मॉल करून दाखवा. एक जस्ट आम्ही प्रयत्न केला आहे, मी सरांना विचारलं. आता आपल्याला सवय झाली ना डिजिटली सगळं काही मॅप करण्याची. आपण एखादा ट्रेक करून आलो, अमुक अमुक किलोमीटरचा, अमुक अमुक उंचीपर्यंतचा, असं आपण त्याला डिजिटली आकड्यांमध्ये सांगतो. तुम्ही सरांना ज्या दिवशी पहिल्यांदा फोन केला आणि म्हटलं सर साधारण मग हा किती किलोमीटरचा तुमचा ट्रेक झाला असेल, त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी हा ट्रेक केलाच नाही. ते फक्त म्हणाले की मी रायगडपासनं फक्त चालत सुटलो आहे उत्तर दिशेनी, आणि त्यामुळे वाटेमध्ये जी त्यांना ठोस जे त्यांचे ठिकाणं लागली तेवढीच आम्ही मॅप करू शकलो. किती किलोमीटर झाले किंवा असे आकडे किंवा असे ठराविक त्याचं मॅपिंग त्यांनी केलेलं नाही. हे फक्त पण निदान आपल्याला समजावं की नक्की काय घडलेलं आहे म्हणून हा आम्हीच प्रयत्न केलेला आहे. यात काही चुकूही शकतं. हा ठोकताळा आहे
की खाली रायगडापासूनच तो मावत सुद्धा नाही आहे त्यांचा. आपण आडवी घेऊया. म्हणजे बघा उत्तरेकडे ते गेलेले आहेत, पण आडवं आडवं दाखवा, आडवा फर्स्ट फोटो, म्हणजे त्यांना एका ह्याच्यात दिसेल काय केलं ते. तिकडे कोपऱ्यात रायगडपासनं सुरुवात केली, गेले ते उत्तरेलाच आहे पण दिसण्यासाठी आपण असं दाखवतोय. आणि मग नंतर तामिनी घाट, घनगड, लोणावळा, कोंडेश्वर, भीमाशंकर असं करत 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 आपल्या नाशिकला येऊन त्र्यंबककडून मग वणीच्या गडाकडे आणि मग पुढे असं करत ते साल्लेरला पोहोचलेले आहेत. या पद्धतीने त्यांचा ट्रॅव्हल्स आम्ही इथे थोडा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर पुढच्या प्रश्नाकडे येऊया. अर्थात तुम्ही सांगितलंच की नेहमीपेक्षा काय जास्त सामान तुम्हाला शिधा असेल किंवा सिलेंडर्स असेल हे वाहायला लागलं तुमचं तुम्हाला. आहार पण तुम्ही सांगितला की फक्त पीठ होतं, थोडं मीठ आणि मिरची होतं, तेलही तुम्ही घेतलं नाहीत. इतका सात्विक आहारच म्हणता येईल त्याला. एक फोटो आहे सरांचा की ते पाणी कशा पद्धतीने काही ठिकाणी प्यायले आहेत, तो फोटो दाखवा प्लीज. स्मॉल करता आला तर बरं होईल. हे एक पान आहे सर, सांगा ह्याच्याविषयी. तर आपल्याला पाणी प्यायचं नव्हतं. म्हणजे मी साल्लेर म्हणण्यापेक्षा रायगडला वरून जेव्हा सुरुवात केली तर श्रीकाई देवीच्या इथे आईचं दर्शन घेतलं आणि तिथे पाणपोई, तिथे पाणी पिलो गडावरचं. पण त्याच्यानंतर जे पाणी पिलो ते सगळं डोंगरांमधलं, झऱ्यांमधलं ओहोळ असतील तिथलं. आणि काही ठिकाणी बाजूला जर विहीर किंवा बारव असेल तिकडचं पाणी. पण मग पाणी प्यायचं नाही लोकांकडचं, मग त्यामुळे अडचणीत आलो हर एक ठिकाणी. काही ठिकाणी पाणी नव्हतं तर मग ते शोधावं लागायचं. मूळ आपला भटकंतीची दिशा आहे ती सोडायची आणि बघायचं कुठे झाडोरा आहे, कुठे नाळ आहे, मग ती नाळ अशी थोडी चालत जायची आणि पाणी शोधायचं. तर या ठिकाणी टपटप म्हणजे ओलावा होता, मग तिथे मी ते पान लावलं आणि त्या पानाखाली मग माझी एक हे ठेवलं, आपला किटली पेला, आणि मग ते पाणी पिलं मी असं. काही ठिकाणी झरा दिसायचा पण ताजे ताजे ठसे दिसायचे श्वापदांचे. बर. मग पटकन पाणी घ्यायचं बाटलीत, बाटली भरायची आणि तिथून नाहीसं व्हायचं लवकरात लवकर. सर हे असं टपटप पाणी भरायला साधारण किती वेळ लागत होता? हो, म्हणजे आता इथे मी पाणी फक्त पिण्यापुरतंच हे केलं, कारण त्यालाही फार वेळ लागला, 15-20 मिनटं लागले मला. किती संयम म्हणायला हवा हा. 15 ते 20 मिनिटं त्यांनी त्या टप 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 पाणी गोळा करण्याकडे त्यांनी, ही खरंच तुमची साधनाच म्हणायला हवी. हे पाणी तुम्ही या पद्धतीने जे प्यायलात 18 दिवस, हे बाधलं नाही तुम्हाला? आणि हे पाणी प्यायला तिथे मग मधुमक्षिका पण होत्या, काही सरडे होते खाली, बरेच काही पक्षी पण आले होते माझ्यासारखेच ते पिण्यासाठी. हो. कमाल. मग आता सांगा कोणते कोणते प्राणी, श्वापद ही तुम्हाला दिसली किंवा त्यांच्याविषयी काय अनुभव आले? हो, कसं आहे की आता सगळं बिबट्यांचं युग आलं आहे सह्याद्रीमध्ये. कुठल्याही सह्याद्रीच्या धारेत जाल तर बिबट्या हा आहेच सगळीकडे. मला साधारणतः साल्लेरपर्यंत येईपर्यंत एक 7 ते 8 ठिकाणं अशी दिसली म्हणजे मी त्यातून गेलो. तिथे एक्झिस्टन्स म्हणजे त्यांचं अस्तित्व होतं बिबट्यांचं. काही ठिकाणी त्यांची विष्ठा होती, काही ठिकाणी ठसे होते, काही ठिकाणी 3 ते 4 ठिकाणं अशी होती की आवाज मोठमोठ्याने त्यांचं ओरडणं. अरे बापरे. आणि त्यातून मला जायचं होतं. पण एकही ठिकाणी असं झालं नाही की समोर बिबट्या आला. पण मग बाकीचे इतरही प्राणी दिसले. बिबट्यांचं मी सांगतोच तुम्हाला. गवे दिसले, गव्यांची झुंड होती. भीमाशंकरच्या अलीकडे रानकुत्र्यांची पण भेट झाली. रानकुत्रे साधारणतः 14-15 रानकुत्रे होते. संध्याकाळची वेळ झालेली, मी थोडासा 7 वगैरे वाजले असतील. सूर्य बुडालेला होता, अंधार झालेला होता, लाईट लावलेली होती, टॉर्च, माझा हेड टॉर्च.
आणि 15-16 डोळे असे एका ठिकाणी दिसले. मी थोडा आश्वस्त झालो. म्हटलं चला आता शेळ्या मेंढ्या आहेत समोर, याचा अर्थ इथे धनगर पण असेल, कोणीतरी असेल, मग वरती थोडासा सुरक्षित ठिकाणी मुक्काम करू. पण मी थोडा पुढे सरकल्यानंतर ते डोळे 5-6 डोळे इकडून इकडे, काही डोळे इकडून इकडे, जलद गतीने. मी म्हटलं हे काही शेळ्या मेंढ्या नाहीत, हे वेगळं काहीतरी प्रकरण आहे. मी दचकलो, घाबरलो आणि मग टॉर्च जो आहे तो त्या सेकंड याच्यावर नेला, तो अधिक लख्ख झाला. तर सगळं रानकुत्र्यांचा कळप होता मोठा. मग किती असलं तरी ते घाबरणं होतंच. घाबरलो, थोडा मागे आलो हळूहळू. मग तिसऱ्या याच्यावर नेलं, अजून टॉर्च मोठा झाला. कदाचित टॉर्चच्या ह्या अशा कारणामुळे ते थोडे दचकले आणि पुढे न येता एका दिशेने ती झुंड निघून गेली. मग मी अर्धा तास थांबलो, म्हणजे 7:30 झाले असतील. पण त्यांना पार करून, म्हणजे त्यांचा तो भाग पार करून एका सुरक्षित ठिकाणी येऊन मग तिथेच मुक्काम केला. पण रात्रभर बऱ्यापैकी रानकुत्र्यांचं स्वप्न पडत होतं. एक फोटो आहे. बरं, सरांनी फोन सुद्धा वापरला नसल्यामुळे आमच्याकडे तुम्हाला दाखवायला फारसे फोटो, म्हणजे जर आपण केले असते किंवा मी जर हा ट्रेक करूच शकत नाही मी असा, पण जर केलाच असता तर मला वाटतं माझी ड्राईव्हही फुल झाली असती, प्रत्येक ठिकाणी फोटो काढून, व्हिडिओ काढून. मोजकेच एक 3-4च फोटो आमच्याकडे आहेत. त्यातला एक प्राण्याचा फोटो आपण बघूया. याविषयी सांगा सर. हां, तर हेच गंमत अशी झाली की झोपलेलो होतो, आवाज येत होता. माझ्याकडे तंबू होता. तंबू साधाच आपला 800-900 रुपयावाला तंबू. आणि तो पण दुसऱ्याच दिवशी, म्हणजे मी रायगड सोडून कोकण दिव्याच्या रानात मुक्काम केला त्यावेळेस त्याची झीप फाटली. त्यामुळे तो तंबू 18 दिवस तसा फाटक्या अवस्थेतच मी चालवला. आणि मग या ठिकाणी मी जेव्हा झोपलो तेव्हा मध्यरात्री आवाज तर यायचे, नेमकं काय ते कळत नसायचं. तर आणि बॅटरी पण सापडत नव्हती. मग बॅटरी सापडली, ती लावली तर त्याचा आधीचा लाल दिवा लागला. लाल दिवा लागल्यानंतर आता तो दरवाजा नव्हताच तंबूला, कारण ती हेच फाटलेली होती आणि तेवढी जागा रिकामीच होती. तर मी तो हेड टॉर्च लावला आणि लाल दिव्याने असं केलं तर हा दिसला. आता हा प्राणी हेच कळलं नाही मला, म्हणजे अजूनही कळलं नाही की हा कुत्रा आहे का लांडगा आहे का कोल्हा आहे, काय आहे माहीत नाही. तर आणि गुरगुरुनं होतं. मग मी काय केलं की पटकन तंबूत मागे झालो आणि टॉर्च बंद करून झोपून राहिलो. हा काही आला नाही माझ्याकडे. नंतर मग मी पण, कारण खूप दमलेलो होतो, रोज खूप चालायचो, खूप दमल्यासारखं व्हायचं. मग झोपणं थोडंसं पहिला एक अर्धा पाऊण तास आजूबाजूचे आवाज किंवा काय अंधार असं तसं वाटायचं. नंतर मग झोपलो की पहाटेच उठायचो छानपैकी. तर असं हे आहे, काय माहीत नाही काय असावं. अजून एक फोटो आहे, तो दाखवा प्लीज. हां, या वानराचा. हां, माकड. तर मी आपला या डोंगराच्या पलीकडून, म्हणजे पलीकडे आपला हा दिंडोरीचा समोरचा भाग आहे आणि तिकडनं मी वणीची खालची वणी जी आहे तिकडे आलो आणि मग रडतोंडीने वरती आलो भल्या सकाळी. तर हे माकड वाटच बघत होतं खालून आणि मी एकटाच होतो त्या दिवशी घाटात. सकाळी काय 7 वगैरे वाजले असतील, जास्त नसेल, 7-7:30 वगैरे. त्याची अपेक्षा होती की मी काहीतरी खाऊ त्याला द्यावा. तो वाट बघत होता. इथे मी आलो ह्या पायरीवर आणि पुढे जायला लागलो त्याच्या समोरून. त्याने काय केलं, पाठीमागून थेट डोक्यावरच बसला, उडी मारली. उडी मारल्यानंतर मला असं एका क्षणी वाटलं की दगड पडला वरून. अरे बापरे. जोरात उडी होती. आणि हे काढलं माझं, हे फेकून दिलं माझं बँडाना आणि केस ओढले आणि जोरात नाचायला लागला वरती. मी म्हटलं आता हा बॅग वगैरे उस्तरेल का, किंवा बॅग ओढेल का, किंवा याच्या मदतीला आणखीन कोणी येतील का. मग मी
तो नाचत असतानाच खाली पायरीवर बसून घेतलं. रडतोंडीच्या पायऱ्या मोठमोठ्या आहेत चांगल्या, तिथे बसून घेतलं. तो नाचत होता 1-2 मिनिट, नाचू दिलं, काही अडवलं नाही. तो गेला. मग मी पुढे गणेश मंदिर आहे तिकडे गेलो, वणीच्या देवीकडे. असं छान मजा आली. पण यामध्ये आणखी म्हणजे तुम्ही म्हणालात की इतकी तुम्हाला गवे दिसले, जंगली कुत्र्यांचे कळप, म्हणजे तो बरेच जण बरेच कुत्री होती तिथे, हे माकडांनी नाचला, तो तुमच्या डोक्यावर तुम्हाला त्रास दिला, तंबूसमोर कोणता प्राणी येऊन बसलाय हे सुद्धा बरंच. आता या सगळ्यामध्ये एक सर्पाचाही तुम्ही फोटो शेअर केला होता की अनेक सर्प सुद्धा तुम्हाला रस्त्याने किंवा दिसले जाताना वगैरे. मग हे सगळं होत असताना झोप तुम्हाला त्यावेळी व्यवस्थित लागायची का, असं कुठेतरी धाकधूक वाटायची की अरे नाही, की आपण काय, यावर तुमचा काय थॉट होता? नाही, कसं आहे आता, हे असं झालं नाही बरं का की मी थेट काहीतरी निर्णय घेतला आणि निघालो. मी छानपैकी निघालो, म्हणजे मला काही असं असं वाटलं नाही. मी जसा पुण्यावरून माझ्या नाशिकच्या घरी आरामशीर येतो, तसाच मी माझी बॅग घेऊन आरामशीर सह्याद्रीमध्ये गेलो. सह्याद्रीला मी माझं दुसरं घरच समजतो. त्यामुळे अशी काही भीती कसली नव्हती. आणि काय काळजी घ्यायची, कुठे घ्यायची, त्याचं नीट असं माझ्याकडे एक शास्त्रशुद्ध व्यवस्थितपणे नियोजन असतं. जरी कुठे जायचं हे ठरलेलं नसलं तरी प्रत्येक क्षणी प्रत्येक टप्प्यावर काय काय करायचं हे नियोजन ठरलेलं असतं माझं. आणि बहुतेक नियोजन हे परिस्थिती काय आहे, परिस्थितीजन्य वातावरण काय आहे ते पाहून मी ते निर्णय घेतो. तर मी जेव्हा कोकण दिवा सोडून पुढे मला तामिणी घाटातून रेडेखंड ओलांडून धामणोळच्या जंगलातून तामिणीकडे निघायचं होतं. तामिणी ओलांडून पुन्हा मग अंधारबनाकडे जायचं होतं. तर त्या रेडेखंडीच्या जंगलामध्ये मला गव्यांचा कळप दिसला. आधी मला तो म्हशींचा वाटला, पण मला जेव्हा त्यांचे वशिंड मी पाहिले मग माझ्या लक्षात आलं की गवेत. मी चालता चालता बरोबर झाडीमध्ये लपलो, त्यांना जाऊ दिलं. त्याचा फोटो मी तुमच्याकडे पाठवला नाही, पण जेव्हा गवे जातात ना, 1500, 1600, 1700 किलोचे वजन असतं त्यांचं. आणि तुमचा दगड जो आहे, मुरुम असेल, मोठे दगड, असा दगड फुटतात रोड रोलर सारखी, इतकी ताकद असते त्यांच्यात. बापरे. आणि जर पावसाळा असेल तर गव्यांचे पाय काही ठिकाणी आपल्या गुडघाभर किंवा घोट्याभर इतकं अंतरात जातात, इतकं वजन असतं त्याला. तर गवे जाऊ दिले आणि नंतर मग मी पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर तिकडे बऱ्यापैकी चुकलो, म्हणजे 2-3 तास माझे चुकण्यामध्ये गेले. त्या भागामध्ये अर्थातच बिबट्यांचं अस्तित्व होतं. बिबट्यांचे आवाज पण ऐकले. पुढच्या टप्प्यामध्ये मला भीमाशंकरच्याच रांगेमध्ये भीमाशंकरच्या पाठीमागे, म्हणजे आपण वानरखिंड ओलांडून मी वांद्रे गावातून एक रस्ता आहे आणि समोरचा जो डोंगर आहे, म्हणजे नाखिंद्याचा एक भाग आहे तिकडे, त्याच्या पाठीमागून मी आपला निघालो. पूर्ण ट्रेकपर्यंत, म्हणजे ती वानरेखिंड आता सगळ्यांना माहिती आहे, इथे जे जे जाऊन आले तिकडे वानरेखिंड ते जवळपास आउपे एवढं मी एका दिवसात अंतर केलं होतं. तर मी भीमाशंकरच्या जंगलातून जात असताना मी एकटाच, कोणी नव्हतं त्या वाटेवर, दिवसभरच्या वाटेवर. तर साधारणतः एक 15-20 मीटरच्या पेरीफेरीमध्ये सारखं काही ना काही आसपास आहे अशी जाणीव व्हायची. अच्छा. मला हे माहिती होतं की हा बिबट्या नाही आहे, कारण तो एवढ्या जवळ जरी आला तरी तो सातत्याने एवढ्या जवळ थांबणार नाही. तो कुठेतरी जाईल, माझ्यावर लक्ष ठेवेल, आणखीन लांब जाईल किंवा सुरक्षित ठिकाणी जाईल किंवा ओरडेल काय, पण तो बिबट्या नाही एवढं मला कळत होतं. नेमकं काय होतं ते कळत नव्हतं. मग ते एका खोलगट भागात मी आलो. मग त्या ठिकाणी लक्षात आलं की तो लांडगा आहे. अच्छा, बरं. आणि तो लक्ष ठेवत होता माझ्यावर. मग आता याला काय करायचं, मी म्हटलं याला चुकवलं तर पाहिजे. मग मी निर्णय असा घेतला की
तो जो खोलगट भाग होता तिकडनंच वाट पुढे जात होती आणि मग थोडासा असं मैदानी भाग लागतो, खूप दगडांचे असे तिथे 2 पॅचेस आहेत. आपण भीमाशंकरकडे जातो त्या ठिकाणी. मी कोकणच्या कड्याकडे, म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी कडे जे आहेत त्याला आपण कोकणकडेच म्हणूया, तर तिकडच्या जंगलाकडे मुद्दाम गेलो आणि मोठमोठे दगड होते. त्या दगडांच्या आडोशाला मी मस्तपैकी बसून घेतलं आणि असं लक्षात आलं की याला आपण चुकवतोय. हा. तो चुकला, अच्छा. तो पुढे गेला असेल. आणि मग 15-20 मिनटं मी जेव्हा आलो मूळ माझ्या वाटेकडे, अंदाज घेतला, कानोसा घेतला, तर तो गेलेला होता. म्हणजे तो पुढे गेलेला होता किंवा कुठेतरी गेला असेल. तर अशा प्रकारे त्याला पण हुलकावणी दिली. भीमाशंकरच्याच जंगलामध्ये भीमाशंकरच्या म्हणजे साधारणतः ते गुप्त भीमाशंकरचा जो भाग आहे, येळावळीचा भाग वगैरे, तिकडे पण मी थोडा चुकलो. मूळ वाट सोडून म्हटलं आपण थोडं अजून दुसऱ्या दिशेने जाऊ असा प्रयत्न करत होतो, त्या याच्यात चुकलो. तिथे वाट काढत काढत असतानाच शेपटी दिसली मोठी. मी पटकन ओळखलं की घोणस आहे. मग म्हटलं आपण शेपटी दिसली तर शेपटीचा विरुद्ध भाग जो आहे तिकडे त्याचं तोंड असेल, मग आपण जरा मागे होऊ आणि त्याला टाळू, 5-10 फूट दुसऱ्या बाजूने जाऊ. म्हणून मी टाळण्यासाठी बऱ्यापैकी मागे सरकलो आणि बरंच अंतर बाजूने गेलो, तर दुसऱ्या बाजूला पण ते एक टोक होतं. तो अजगर होता मोठा. अरे बापरे. वय तो विळखाच घालून होता एक हा, म्हणजे प्रकारे. तो एक तर जात असेल कुठेतरी, हो. मी जसा हल्लो तसा तो पण हल्ला असेल, तर अजगराचं तोंड दिसलं. मग मी तात्काळ ते लोकेशनच सोडलं आणि पुन्हा मागे गेलो. बऱ्यापैकी अर्धा-1 किलोमीटर असं बाजूने गेलो. असं पण झालं. सर आणि किती शांततेत एकदम आरामात सांगताय की मग मी ते तोंड पाहिलं आणि मस्तपणे मी त्या दगडाच्या मागे बसून होतो वगैरे. या मस्तपणा आणि या सहजते मागे खूप मोठा अभ्यास, खूप मोठा अनुभव, जागरूकता आणि स्वतःची जबाबदारी, याची सगळ्याची त्यांची तयारी आणि जाणीव त्यांना पदोपदी होती. आणि म्हणून तो मस्तपणा अगदी त्यांच्यामध्ये तो तिथे दिसून येतो किंवा त्यामुळेच तो आलेला आहे. नाही, आणि काय की सह्याद्रीमध्ये मी ज्या वेळेस जातो, मी सह्याद्रीमध्ये फारसा, आता माझ्या वयाची ज्येष्ठ मंडळी इथे बसलीत, अभ्यंकर सर असतील किंवा पाळंदे सर असतील, ही सगळी मंडळी खूप यांनी भटकंतीचा सूर्य पाहिलेली माणसं आहे ती. आणि आम्ही आम्ही सावल्या बघतो आहोत असं म्हणता येईल. पण यांच्यापासनं मी एक शिकलो की काळजी घ्यायला हवी पर्यावरणाची, जंगलाची, तिथल्या जैवविविधतेची, पशुपक्ष्यांची. आणि पाळंदे सर तर नेहमी सांगतात, तुम्ही ज्यावेळेस जाल जंगलामध्ये, काहीही तिथे तुमचं खाणाखुणा ठेवू नका. तुमचे फक्त पावलाचे ठसे आणि तुमच्या कॅमेऱ्यामध्ये चित्र, एवढे 2च वस्तू तुम्हाला ठेवता येईल. वा, खूप छान. तर मी जेव्हा ज्या वेळी सह्याद्रीमध्ये जातो त्यावेळी माझा एक कटाक्षाने नियम असतो, कोणत्याही परिस्थितीत सह्याद्रीतल्या कुठल्याही वस्तूला धक्का लावायचा नाही. अजिबात नाही. गवताची काडी तोडायची नाही, फूल तोडायचं नाही, मधमाशीला धक्का लावायचा नाही, फुलपाखराला अंगावर घ्यायचं नाही. इवन ज्यावेळेस मी पाणी प्यायला झऱ्यावर जातो तर तिथे त्या झऱ्यामध्ये मोठी जैवविविध दिसताना झरा छोटा दिसतो, पण झऱ्यामध्ये एक विश्व असतं. तिथे काय म्हणजे पाणकिडे असतात, खेकडी असतात, बेडूक असतात, बाकीचे अनेक कीटक असतात. त्यांना धक्का न लावता पटकन पाणी घ्यायचं आणि बाजूला जायचं. आता या भटकंतीमध्ये मी स्नान जरी केलं, वेगवेगळ्या ठिकाणी केलं, तर कुठेही मी असं डुंबलो आहे, मस्तपैकी छान पडलो आहे. आता तिथे तर मी एकटाच असतो, एकटा राजा असतो पूर्णपणे याचा. पण मी ते कटाक्षाने टाळलं. माझी कॅन घ्यायची, कॅन मस्तपैकी भरायची, बाजूला यायचं, डोक्यावर टाकायचं, कारण त्या झऱ्याला किंवा तो जो प्रवाह आहे त्याला दूषित करायचं नाही, असं माझा कटाक्ष असतो. किती खोल विचार आहे ह्याच्या मागे. आणि लक्षात येत आहे याच गोष्टींमुळे
हे जे तुम्ही ज्याला आपण म्हणूया हे जे नियम तुम्ही पाळतात किंवा हा जो तुम्ही स्वतःचा स्वभाव करून घेतलेला आहे की सह्याद्रीला कुठेही त्रास व्हायला नको, त्याच्यामुळेच हे प्राणी फक्त तुम्हाला बघायला आले होते आणि ते तसेच निघून गेलेत सर, की कुठेही त्यांनी तुम्हाला तुमच्या या शिवयात्रेमध्ये अडथळा यावा अशी त्यांची ही इच्छा नव्हती. पुढचा प्रश्न घेऊया सर. आता तुम्ही ही इतकी मोठी मोहीम केली की अगदी कोकणाच्या भागापासून सुरुवात करत तुम्ही वरच्या दिशेने गेलात, तर रायगडकडचा सह्याद्री ते सालेरकडचा सह्याद्री यामध्ये वेगवेगळे भाग लागतात. इथला ठिकठिकाणचा पर्यावरणाचा भाग वेगळा आहे, लोक वेगळी आहेत, गावं वेगळी लागली, वनस्पती आणि प्राणी हे सुद्धा कदाचित वेगळे असतील. तर हा एकंदरीत एवढा मोठा भाग तुम्ही फिरल्यानंतर असे काही ठळक फरक तुम्हाला या गोष्टींमध्ये आजूबाजूला काही जाणून आले, दिसून आले? हे बघा, दगड असेल असं? नाही, नक्कीच भौगोलिकदृष्ट्या खूप फरक आहे तसा. जो काही आपला रायगडपासून असं म्हणाल की कळसुबाईपर्यंत हा सह्याद्री खूप वेगळा आहे. म्हणजे जैवविविधता ही इथे भरपूर आहे. या ठिकाणचे पशुपक्षी ते पण वेगळे आहेत. घनदाट झाडी आहे तिथे. आणि माणूस म्हणजे तिथली वस्ती, तिथला समूह हा पण वेगळा आहे. मी दुर्दैवाने काही बायोलॉजीचा किंवा फॉरेस्ट्रीचा अभ्यासक नाही, त्यामुळे मी काही तुम्हाला असं शास्त्रीयदृष्ट्या त्यातला फरक सांगू शकणार नाही. पण मी एक फरक सांगू शकतो. माणसं आपल्याला पूर्णपणे म्हणजे अगदी प्रतापगडपासून ही जी धार आहे, रायगडापासून अगदी भीमाशंकर, नाणेघाट ते हरिश्चंद्रगड ते कळसुबाई, ही दऱ्याखोऱ्यांमधली माणसं आणि मग पुढच्या पठारी भागातली माणसं, अगदी म्हणजे त्र्यंबकेश्वर ते साल्हेर, आपण हा टप्पा, ह्या माणसांच्या चालीरीती, आपल्याशी त्यांची वागण्याची पद्धत, याच्यामध्ये मात्र फरक जाणवतो निश्चितच. हो, ते आहे, तो फरक आहे. ह्या दऱ्याखोऱ्यातली माणसं म्हणजे विशेषतः आपण स्वराज्याचा जो गाभा आहे, मी याला स्वराज्याचा गाभा म्हणतो, ही माणसं फार वेगळी आहेत. कदाचित म्हणजे कदाचित काय तेच आहे कारण भौगोलिक रचना आणि तिथल्या जीवाला जीव देणारी जी माणसं आहे याच्यामुळेच स्वराज्याचं केंद्रबिंदू हा भाग राहिलेला आहे. तर आणि तो माझ्या आवडीचा पण विषय आहे. तर इथली माणुसकी, इथल्या चालीरीती, इथला साधेपणा हा फार वेगळा आहे आणि तो सातत्याने आपल्याला काहीतरी शिकवतो, जगणं शिकवतो. काय आहे नेमकं, कशासाठी आपण जगतो. बऱ्याच वेळा भौतिक साधन सुविधेच्या पाठीमागे लागता लागता आपण खूप काही विसरून जातो. तर ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला साधन सामुग्री, साधन सुविधा, भौतिकता, समृद्ध भौतिकता अशी दिसणार नाही, पण दिसते ती माणुसकी. आणि हो, निश्चितच त्या भागामधलं त्यांचं ते वैशिष्ट्य आहे. ट्रेक सुरू करताना जी मानसिकता होती किंवा एक उत्साह असेल की आता तुम्ही महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, देवीचं दर्शन घेतलं, त्यावेळेस जी मानसिकता होती आणि नंतर हळूहळू पुढे गेलात, चुकलात किंवा जसे जसे दिवस पुढे सरत होते तशी काही मानसिकतेमध्ये बदल होत होता, काही विचारांमध्ये काही चढउतार होत होते. नेमकं कशी असायची तुमची मानसिकता, काही त्याचा विषय सांगू शकाल? नाही, आता काय की हा सगळा भाग माझ्या एक जीवनशैलीचा एक भाग बनलेला आहेच. म्हणजे मला असं वाटत नाही की तिकडे कधी गेल्यावर मी चुकेल, काही अडचणीत येईल. अडचणीत आलो तरी मला माहिती आहे की इथे मदत करणारी इथली संस्कृती आहे. त्यामुळे मला असं जो काही नियमित ताण जो येतो तो काही ताणतणाव तिथे नव्हताच आणि या महाभ्रमंतीमध्ये पण नव्हता, ह्या पदयात्रेमध्ये पण नव्हता. मी आधी पाचाडला गेलो, तुम्हाला जसं सांगितलं की पाचाडला गेलो, पाया पडलो जिजाऊंचा आणि वरती गेलो आणि वरती मग मी हे ठरवलं की नेमकं कोणत्या दिशेला जायचं. तर कोणत्याही दिशेला जाऊ शकत होतो, फक्त दक्षिण दिशेला जाण्याचं टाळलं याकरता की तिकडे मोठी अडचण ही याची होती, सह्याद्री टायगर रिझर्वची.
तर तिकडे आता वाघांचं पण स्थलांतर चालू आहे. 10-12 वाघ तिथे आहेतच, अजून 2 आता नव्याने आणलेत. तिकडे अडचण येऊ शकत होती, म्हणून मी ही दिशा घेतली. आणि काही मानसिकता अशी ताणतणाव नव्हता, पण पहिले 2 दिवस जे आहे ते वजनामुळे खूपच असं वाटलं होतं की करू का आपण, अच्छा. असं यायचं. पण एवढा ताणतणाव त्याचा येत नव्हता वजनाचा की होणारच नाही. कोकण दिवा, त्याच्यानंतर मी जेव्हा तामिळी सोडलं, लोणावळा सोडलं, मग त्या वजनाचं पण मला बऱ्यापैकी सवय झाली आणि मी चांगल्या पद्धतीने करू शकलो. छानपैकी पार हो. पडलं. बरं. सर, हा रेंज ट्रेक होता. या रेंज ट्रेक असे बरेच केले जातात. तर रेंज ट्रेकसाठी काही विशेष शारीरिक मानसिक अशी तयारी असावी का, आणि असं असेल तर ती साधारणपणे काय असेल हे थोडक्यात सांगितलं. नक्कीच असावी. मी हे सगळ्यांना सजेस्ट करेल, समूहाने राहायला पाहिजे. कारण समूहामध्ये जी ताकद मिळते, जो एकमेकांचा सल्ला मिळतो, बऱ्याचशा चर्चा होतात, इकडनं जायला पाहिजे, तिकडनं जायला पाहिजे. त्याच्यानंतर मग आपण गायडन्स घेतो तिथल्या स्थानिक लोकांचा पण. वाटाड्या तुमच्याकडे हवाच, वाटाड्या न घेता रेंज ट्रेक करू नये. आणि तुम्हाला याची पण हे घेतली पाहिजे की आपण नेमकं किती आहोत, कुठे कुठे थांबायचं आहे, काय काय घ्यायचं आहे आपल्याबरोबर. प्रत्येक टप्प्यावर खाण्याची, पिण्याची, झोपण्याची व्यवस्थितपणे काळजी घेतली पाहिजे. मुक्कामाचे ठिकाणं तुमचे ठरलेले पाहिजे. अवघड वाटांच्या ठिकाणी तुमचे वाटाडे निश्चित असले पाहिजे. आणि भटकंती ही शास्त्रशुद्ध पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण कशासाठी आलो आहोत हे काहीतरी एक तुमच्या हृदयामध्ये एक ध्येय उद्दिष्ट पाहिजे. सहज आलो आहे का, फोटो काढायला आलो आहे का, रील करायला आलो आहे का, लेख लिहायला आलो आहे का, कसलं तरी एक ध्येय तुमच्या उराशी पाहिजे, तर ती भटकंती चांगली होते. बरं. याला तुम्ही शिवयात्रा म्हटलं आहे. तर या शिवयात्रेमध्ये तुम्ही ही जी साधनाच केली आहे एवढे नियम पाळून, नेहमीचं जे समाज जीवन आहे त्यापासून खरोखर दूर जाऊन, की अगदी फोनही नाही वापरायचा, तर याची उपलब्धी म्हणून तुम्हाला काय थोडक्यात सांगता येईल ह्या पर्टिक्युलर शिवयात्रेची? हो, याला शिवयात्रा याच्याकरता म्हटलं मी की महाराज एक डोळ्यासमोर मी आणले की महाराज समजा उत्तरेकडे जात असतील तर कोणत्या मार्गाने जात असतील, म्हणून मी त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, म्हणून ती शिवयात्रा. आणि या मार्गावर अनेक शिवालये आहेत. काही शिवालय प्रसिद्ध आहेत, काही भग्न स्थितीत आहे, दुर्लक्षित आहेत. त्यांचं दर्शन घेत पुढे पुढे जाणं आणि मस्तपैकी सगळ्या धकाधकीच्या या सगळ्या वातावरणापासून, कॉन्क्रीटच्या जंगलापासून दूर जाऊन छानपैकी एक निसर्गाला ऐकण्याचा हा प्रयत्न होता माझा. त्याच्यातून नेमकं काय आपण एकांतात गेल्यानंतर, चुकल्यानंतर, आता बरीचशी काही निरीक्षणं घेतली मी, ती काही निरीक्षणं माझी वैयक्तिक आहेत, परंतु नेमकं काय घडतं, मनावर काय परिणाम होतो, आपल्यावर शारीरिक काय परिणाम होतो, आनंद कसा मिळतो. काही ठिकाणी सांगायला तुम्हाला आवडेल, सगळी आनंद यात्राच होती. मी जेव्हा साल्लेरला गेलो, साल्लेरला मी 17व्या दिवशी पोहोचलो. म्हणजे 23 तारखेला संध्याकाळी मी साल्लेरला पोहोचलो. पण त्याच्या आधी मला सकाळी लांब असा साल्लेर दिसला होता. जेव्हा मला साल्लेर दिसला तेव्हा मी थोडं मन खट्ट झालं की आता साल्लेर आलाय आणि माझी यात्रा संपणार. आणि त्या साल्लेरच्या सातमाळच्या रांगांमध्ये मी पुन्हा चुकल्यानंतर मी अगदी निवंतपणे चुकत गेलो. मला काही घाई नव्हती आणि उत्साह इतका होता छान की साल्लेर मी संध्याकाळी चढायला घेतला. म्हणजे 23 तारखेला 7 वाजेपर्यंत सायंकाळी वरती परशुरामाचं दर्शन घेतलं आणि तिथे गुहेत झोपलो. गुहेत झोपल्यानंतर मी उठलो, सगळी तयारी केली, म्हटलं आता निघूया. आणि सहज बघितलं तर 1 वाजलेला होता मध्यरात्रीचा. आणि मग आता काय करायचं, तर मग छानपैकी उतरलो साल्लेर. 1 वाजता सुरुवात केली, 3:30 वाजता साल्लेरवाडीत आलो. सगळीकडे कुत्री भुंकत होती आणि बिबट्याच्या भयामुळे कोणी 6-7 शिवाय कोणी उघडत नाही दरवाजा. पण तिथे झोपलो आणि शांतपणे 24 तारखेला आम्ही दुपारी घरी पोहोचलो. बरं.
एक शेवटचा प्रश्न सर. ट्रेक सुरू करताना आता ट्रेक सुरू करायचा आहे तर आता फोन बंद करायचा आहे तर तो शेवटचा फोन आणि ट्रेक झाल्यानंतर ट्रेक झालाय तो फोन काढल्यानंतरचा सुरू केल्यानंतरचा फोन हा कुणाला केला होता आणि कुठे गेला होता? नाही, काय झालं की हा एवढी मोठी भ्रमंती सुरू करायची कधी हे पण निश्चित नव्हतं, कारण सुट्टी मिळत नव्हती. मध्येच मिसेसचा पण फोन आला होता की तुम्ही गेले का नाही. म्हणजे मी 6 तारखेला सुरुवात केली, तिचा मध्येच फोन एकदा 1 तारखेला आला होता की तुम्ही गेले की नाही. मी म्हटलं नाही गेलो, अजून सुट्टी मिळाली नाही. आणि जेव्हा मग सुरुवात केली त्यावेळेस तिला फोन केला होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये मी संपर्कही तिच्याशी करत नव्हतो. फक्त अधूनमधून एक SMS टाकायचो की मी इथे आलेलो आहे, इथून आता पुढे जाणार, असे एक 5-6 मेसेज तिला दिले. आणि यात्रा संपल्यानंतर मग आनंदाने तिलाच फोन केला की खूप छान यात्रा झाली. लक्षात घ्या कापडे कुटुंबियांचा किती मोठा हातभार आहे ह्या आणि अशा अनेक यांच्या ज्या मोहिमा आहेत त्यांच्या मागे त्या यशस्वी खंबीरपणे उभ्या आहेत आणि म्हणून ह्या यशस्वी मोहिमा यांच्या होत राहतात. सो तुम्हाला काही एखादा प्रसंग जो तुम्हाला शेअर करायचा असेल तर. प्रश्न माझे इथे संपले. नाही, काय सगळंच सांगण्यासारखं काही म्हणजे इतकं भरलेलं आहे सगळं काही. सर इतके मनापासून हे जगलेत की त्या म्हणजे मला त्यांनी जेव्हा फोटोज टाकले तेव्हा ते म्हणाले हे पहिलं डॉक्युमेंटेशन आहे म्हणे ह्या मोहिमेचं. म्हणजे इतकं ते निखळपणे त्यांनी ही मोहीम केलेली आहे की त्याचे ना कुठलाही मोह त्यांना नाहीच आहे. त्या मोहिमा मी ही केली आहे याचाही त्यांना मोह नाही आहे. खराच मावळा कदाचित असाच असेल. यांना नीट बघून घ्या, यांना नीट तुम्ही ऐकलंच असणार आहे. हे खरंच मावळे जर आपण उभं करायचं असेल तर मी म्हणीन की मनोज कापडे सरांना उभं करा, मावळा असाच असेल. सर तुमचे खूप खूप आभार. तुमच्या यापुढच्याही मोहिमांसाठी सगळ्यांतर्फेच खूप खूप शुभेच्छा आणि असेच आमच्या संमेलनामध्ये नेहमीच येत राहा. मला आत्ताच कळलं तुम्ही नाशिकचे आहात. कालचे खैरे सरही नाशिकचेच होते. आडके सरही स्वतःला नाशिकचेच म्हणतात. आपण किती भाग्यवंत आहोत. आपल्याकडे येणारा प्रत्येक पाहुणा हा नाशिककर म्हणूनच स्वतःला म्हणून घेतो. तेव्हा आता आम्ही इथे थांबतो. तुम्हाला इथून काय घेऊन जायचं आहे तर कापडे सरांचा उत्साह, त्यांचा अजिबात मोह नसणारा स्वभाव, त्यांचं शिस्त, त्यांचा अभ्यासपूर्ण जाणीवपूर्वक एक स्वतःची जबाबदारी म्हणून करण्याचा त्यांचा स्वभाव, ह्याचं चिंतन आपण सगळेजण करायचं आहे. धन्यवाद. आपलेही मनपूर्वक आभार.